हाय हॅलो नमस्कार। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूडस्टर चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू। इथे मी एक बटाटा किसून घेतला आहे आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून असा घेतला आहे आणि इथे अर्धी वाटी रवा घेतला आहे। इथे मी कढई गरम व्हायला ठेवली आहे। कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे। तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। नंतर आपल्याला मिरची घालायची आहे, हिरवी मिरची बारीक चिरलेली। नंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। थोडासा पाव चमचा मी लाल मसाला घालणार आहे। आता आपल्याला बटाट्याचा किस घालायचा आहे। हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं होतं। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। 1 वाटी पाणी घातलं आहे। आता हे 2 ते 3 मिनिटं बटाटा शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आहे। आता आपल्याला याच्यामध्ये बारीक रवा घालायचा आहे। हा रवा चांगलासा मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। आपलं हे आता सारण तयार झालं आहे। त्याला आता थोडं थंड करून द्यायचं आहे, नंतर आपण काढून डिश मध्ये घ्यायचं आहे। आता मी हे सारण ताटामध्ये काढून घेतलं आहे। त्याला आता आपल्याला ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला ताटामध्ये त्याला पसरवायचं आहे। आणि थंड झालं की आपण त्याच्या आता वड्या पाडून घ्यायच्या। नंतर आता आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। असे छोटे आता या वड्या अशा सेपरेट करायच्या आहेत। अशा मी सर्व वड्या सेपरेट करून घेते। आता आपल्या वड्या बनवून झाल्या आहेत। आता आपण फ्राय करून घेऊ।
कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे. तेल गरम झालं आहे. आता आपण आपल्या वड्या फ्राय करून घेऊ. एका साईडने 2 ते 3 मिनिटं चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. नंतर त्याला पलटी करायची आहे. आता आपण त्याला पलटी करू. दोन्ही साईडने चांगल्या अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता आपल्या वड्या झाल्या आहेत. मी काढून देते. उरलेल्या वड्या सुद्धा अशाच फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता आपले हे सुद्धा झाले आहेत वड्या. आता आपण काढून घेऊ.